कारवाई करणं आवश्यक होतं का आणि तशीच कारवाई इतर पक्षांच्या मंत्र्यांना जी वादग्रस्त आहेत त्यांच्यावरती किती आवश्यक? आमचं म्हणणं असं आहे, कलंकित मंत्री जेवढे आहेत, मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत, योगेश कदम आहेत, कोकाटे आहेत, त्यामध्ये संजय राठोड आहेत, या ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप आलेले आहेत, जे डागी झालेले आहेत, जे वाचाळवीर आहेत, अशा सगळ्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे विरोधक म्हणून. राहिला प्रश्न, काल कोकाटेंचं खातं बदललंय, म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा. आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिक मध्ये आलेला नाहीये की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल. कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोयत. महाराष्ट्राला चांगले, ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल, असे मंत्री महाराष्ट्राला हवेत. ही फक्त ऍडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ऍडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही. जो माणूस क्रीडा म्हणजे रमी खेळतोय, रमी हा जुगाराचा प्रकार आहे. पुन्हा जुगार हा अनैतिक प्रकारामध्ये बसतो. पुन्हा जुगार याला निर्बंध आहेत महाराष्ट्रामध्ये. आता त्यांच्यावर पण खरं जुगाराचे कलम लागायला पाहिजे होती, पण लागणार नाहीत, कारण सगळ्यांना वाचवायचं महाराष्ट्र सरकारने. आणि सगळ्यात वाईट काय वाटतं, मुख्यमंत्र्यांचा जेवढा स्वच्छ चेहरा आहे, हे सगळे मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती चिखल उडवतायत आणि मुख्यमंत्री हताशपणे बघत बसलेले आहेत. युवक कल्याण विभाग देखील देण्यात आला. युवकांना प्रोत्साहन, रमी कशी खेळावी, म्हणजे जिथे मिळेल तिथे खेळावी. म्हणजे अगदी विधानसभेत जरी तुम्ही भविष्यात गेलात तर तिकडे देखील रमी कशी खेळावी याचा आदर्श कोकाटेंनी दिलेला आहे. आणि आज या आदर्शवादी मंत्री या महाराष्ट्राचं काय भलं करतील, हा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे. यामध्ये अजित पवारांनी प्रामुख्याने लक्ष घालून हे संपूर्णपणे कारवाई करणं गरजेचं होतं. कारण जर कोकाटेंचा जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर जवळपास 8 पक्षांमध्ये देखील त्यांनी वारंवार तो बदल केलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या इन्कम मध्ये देखील वाढ आहे ती झाल्याचा आरोप आहे तो ठेवण्यात आलेला आहे. कुठेतरी दादा अजित कमी पडतात या सर्व गोष्टींच्यामुळे. अजित दादांसारखा कडक शिस्तीचा माणूस मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं असल्यामुळे मी बघितलेलं आहे. परंतु आता मला असं वाटतं की सरकारच हतबल झालेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की कोणावरती कारवाई झाली तर सगळे आम्हाला सोडून जातील का, आणि सोडून गेले तर आमची काय अवस्था होईल. म्हणून नाईलाजास्तव यांना सांभाळण्याचं काम हे तिन्ही पक्ष करतायत. एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत. ती आपल्याकडे एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे, बरा तेरी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे. आता तसं भला तेरी कमीज मेरे कमीज से गंदी कैसी, अशा प्रकारच्या टॅग लाईनच्या ऍडमध्ये या सगळ्यांना घ्यावं लागेल.